आमचं अरेंज मॅरेज आहे. ते मला जेव्हा भेटायला आले, रिच्युअल्सप्रमाणे आमची ओळख झाली, भेट झाली. पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा ते घरी जाऊन सांगितलं त्यांनी, की मुलगी नीट बघितली नाही मी थोडा घाबरून गेलो होतो असं. म्हणजे सेकंड टाईम परत आले. मग त्याच्यानंतर त्या दिवशी आम्ही बोललो, थोड्याशा गप्पा वगैरे केल्या. त्यानंतर आमची दोघांना एकमेकांना आवडी-निवडी एकमेकांसोबत डिस्कस केल्या. त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं कुठेतरी कनेक्शन फील झालं आणि त्याचा प्लॅन हुकअप. कुण्या नावाची कुण्या राज्याची तू ग राणी ग आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुम 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 ठुमकत नार लचक लचक लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. लग्नाची फार एक्साइटमेंट आहे मला, कारण की मी एक नवीन जर्नी स्टार्ट करते माझ्या नवीन जोडीदारासोबत. नवीन फॅमिली मला जुळते. त्या फॅमिलीसोबत जुळून गेला मला खूप आनंद होतो आहे आणि सर्वच तिथे एकदम मस्त आहे. तो नवीन जर्नीसाठी खूप खूप एक्साइटेड. नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग और आई चली शर्माती घबराती वो पिया के घर इठलाती बल खाती वो. वचन तर घेईनच मी लग्नात, पण माझं आठवं वचन असं राहील की मी माझ्या पूर्ण आयुष्यभर त्यांची साथ देईल, त्यांच्यासोबत राहील आणि त्यांची कामगिरी त्यांच्यासाठीच पूर्ण केली असेल. रोशनच्या घरी जायलाच मी एक्साइटेड आहेच आधीपासनं, पण मग एक इमोशनॅलिटी निघून जाते कधी कधी, कारण की लहानपणापासून आधी खेळली वाढलेली, तर कधी कधी घरच्यांची आठवण येईल यासोबत, याचंही कधी कधी दुःख होतं. पण मग काही नाही, जशी इथं फॅमिली माझी जशी तिथं पण आहे, तेच एक मला जशी तिथं ट्रेक करते. कन्यादान महादानं सर्वदानेषु दुर्लभं तदव्यदेव योगेन त्वां गृहान् वरोत्तमं विवाह कन्या प्रदास्यहं पितृनातारणाय च कन्यादान महादानं सर्वदानेषु दुर्लभं दाताहं वर्णो राजा द्रव्य आदित्य देवतं वरौसौ विष्णुरूपेण प्रतिगृह्णां विधि कन्यादान महादानं सर्वदानेषु दुर्लभं. सासरी गेल्यावर मी कोणाला मिस करेन माझ्या घरी, तर मी सगळ्यात जास्त माझ्या आजीला आणि माझा लहान भाऊ गोलू या दोघांना खूप मिस करेन, कारण की आजीला मी प्रत्येक लहान गोष्ट किंवा मोठी गोष्ट असते ती शेअर करते, विचारून करते. मी माझ्या आईवडिलांपेक्षा माझ्या आजीबाबांना जास्त कनेक्टेड आहे लहानपणापासून. आणि माझं मस्ती पार्टनर घरात बोललं तर माझा लहान भाऊ गोलू. काहीही असो त्याच्यासोबत फुल मस्ती करताना मला आनंद वाटतो. तिकडे जाऊन मी या दोन गोष्टी खूप मिस करेन. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनूहरी. रोशनबद्दल डिस्क्राईब करायचं राहिलं की व्हॉइसमध्ये तर तो खूपच सटल बोलगा आहे, एकदम छान आहे. आणि त्याची जी मला वाटत नाही तो माझा हसबंड, एक फ्रेंड वाटतो. आणि मी असं
कधी कधी आमचं बोलणं होतं किंवा काय, तर मध्ये मध्ये असं वाटतं की मी यांना खूप वर्षापासून ओळखते. असं नाही वाटत की आमचं अरेंज मॅरेज होतंय. काही वेळ असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेजच आहे. ते आधीपासून त्यांना होतं. जीवमङ्गलं देहमङ्गलं मनोमङ्गलं आत्ममङ्गलं मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलाय तनो हरि मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलाय तनो हरि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते भवतु भवतु भवतु. रोशनला असा मेसेज द्यायचा आहे की इस घर क्या तूफान तेरे घर पे आने वाला है, थोड़ा संभाल मुझे.